नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे, अगदी बरोबर आहे. आज आपण बीटपासून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय, जी की लहान मुले अगदी आवडीनेच खातील. तुम्हाला तर बीटचे फायदे माहीतच आहे की बीटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पोषक तत्वे असतात. चला तर मग आपण वेळ न घालवता लगेचच आजच्या या पौष्टिक अशा रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. चला तर मग आपण जरासुद्धा वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर काय करायचं आहे पहा. सर्वप्रथम इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा बीट घ्यायचा आहे. त्यानंतर बीट आपल्याला सोलून घ्यायचं आहे, म्हणजेच याची साल आपल्याला काढून टाकायची आहे. तर याची साल तुम्ही फेकून न देता फेस पॅकसाठी सुद्धा वापरू शकता. तर पहा इथे आपण बीट सोलून घेतलं. आता बीटला आपल्याला असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. पहा या पद्धतीने आपल्याला बीट कट करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपण हे बीट मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत ना, त्यामुळे असे तुकडे केले तर पटकन असे हे वाटले जातात. त्यामुळे बीटचे असे तुकडे करून घेऊया. बीटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पोषक तत्वे असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर रक्तवाढीसाठी हे बीट खूपच जास्त फायदेशीर आहे. पण बऱ्याच वेळा लहान मुलेच काय मोठी माणसं पण बीट खात नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही रेसिपी भन्नाट आहे. नक्की बघा. आता बीट कट करून घेतलं की लगेच आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. सोबतच यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. इथं मी बारीक रवा वापरलेला आहे. तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही वापरू शकता. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे ताजे दही घालायचं आहे. त्याचसोबत अर्धा ग्लास पाणी घालायचं, म्हणजेच 1 वाटी पाणी घालायचं आहे. आता याला झाकण लावून हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊया. पहा आपण हे सर्व जिन्नस मिक्सरला छान बारीक असे वाटून घेतलेले आहेत आणि या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेचच हे तयार झालेलं मिश्रण आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या स्वरूपाची आहे. यापेक्षा जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा जास्त पातळ करायचं नाही. अशा मीडियम स्वरूपाचं आपलं हे मिश्रण इथे तयार झालेलं आहे. पहा अशी याची कन्सिस्टन्सी आहे. आता आपल्याला ना यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक 10 मिनटाकरता हे बाजूला ठेवून देऊया. आता हे मिश्रण आपलं भिजतंय तोपर्यंत आपण इकडे काही भाज्या चिरून घेऊया. जसे की इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, शिमला मिरची, कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. सर्व भाज्या छान बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन भाज्या वापरू शकता. जसे की गाजर असेल, कोबी असेल किंवा इतर कोणत्याही आवडीच्या भाज्या वापरू शकता. तर या भाज्या या रेसिपीमध्ये वापरल्यामुळे ही रेसिपी आणखीनच पौष्टिक होते. सर्व भाज्या पहा अशाच छान बारीक कट करून घ्यायच्या आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला पाहताच समजली असेल की किती छान पौष्टिक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ना खूप कमीत कमी तेलामध्ये तयार होते आणि अगदी झटपट तयार होणारी आहे. सकाळच्या धावपळीमध्ये सुद्धा तुम्ही अगदी झटपट अशी ही रेसिपी बनवू शकता. कोणतीही इथे आपल्याला पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी 15 मिनिटामध्ये हा नाश्ता तयार होतो. सर्व भाज्या पहा आपण इथे छान बारीकसर अशा कट करून घेतलेल्या आहेत. तर यामध्ये तुम्ही कोबी, गाजर पण वापरू शकता. तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा मुलांना आवडत असेल तर मग वापरू शकता. आता भाज्या कट करून झाल्या आणि इकडे पहा आपण हे मिश्रण आहे ते भिजण्याकरता ठेवून दिलं होतं. 10 मिनिटे झालेले आहेत आणि यामधला जो रवा होता ना तो छान असा भिजलेला आहे. पाहू शकता. आता आपल्याला ना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालायचं आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ना आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. तुम्हाला नसेल घालायचा, नाही घातला तरी पण चालेल, पण सोडा वापरल्यामुळे हा पदार्थ छान जाळीदार असा होतो. अगदी चिमूटभर सोडा घालायचा, अगदी थोडंसं यावरती पाणी घालायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सोडा घातल्यानंतर पहा मिश्रण अगदी छान हलकं फुलकं असं झालेलं आहे. आता लगेचच वेळ न दवडता आपण पुढची तयारी करायला घेऊया. तर काय करायचे पहा, गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा आहे. पॅन गरम झाला की याला तूप लावून घ्यायचं आहे. तर इथे मी तुपाचा वापर करते. हवं तर तुम्ही तेल वापरू शकता किंवा मग बटर वापरलं तरी पण चालेल. पण तूप वापरल्यामुळे हा पदार्थ पौष्टिक तर होतोच आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट लागतो. लगेचच 1 पळी मिश्रण आपल्याला पॅनवरती घालायचे आणि अलगद हाताने असं पसरवून घ्यायचं आहे. मस्त असा याचा डोसा बनवून घ्यायचा आहे. तर इथे आपण छान पौष्टिक असे बीटाचे डोसे बनवत आहोत. अतिशय भन्नाट रेसिपी आहे. महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे आणि असंच कच्चं बीट खायला कुणाला आवडत नाही. त्यामुळे असे डोसे बनवून खा. नक्कीच चवीला तर भन्नाट लागतात आणि सर्वजण आवडीने खातील अशी याची चव आहे.
पहा आपण छान असा डोसा घालून घेतलेला आहे. आता यावरती बारीक कट करून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहेत. यामुळे हा डोसा आणखीनच छान पौष्टिक होतो आणि लहान मुलेसुद्धा आवडीने खातात. यावरती भाज्या घालायच्या. आता थोडंसं लाल तिखट यावरती भुरभरून घेऊया. जर मुले तिखट खात असतील तर तुम्ही तिखट घालू शकता. तर हा पहिला डोसा आहे तो मसाला डोसा आहे. पुढे पण मी तुम्हाला वेगवेगळे 2-3 प्रकार दाखवणार आहे. यावरती थोडंसं लाल तिखट भुरभुरून घेतलं. आता वरून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि या भाज्या अशा प्रेस करून घ्यायच्या, यावरती दाबून घ्यायच्या, म्हणजे भाज्या चिटकून बसतात. आता आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना ती मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती हा डोसा भाजून घ्यायचा आहे. पहा इथे डोशाला मस्त छान अशी जाळीसुद्धा पडलेली आहे. खूप छान जाळीदार डोसे हे डोसे बांधतात. पाहू शकता छान याला जाळी आलेली आहे. आता आपण हा डोसा पलटवून घेऊया. पहा खालच्या बाजूने छान असा भाजला गेलेला आहे. आता भाज्या टाकलेली जी बाजू आहे ती सुद्धा आपण मस्त अशी भाजून घेऊया. मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. पहा अगदी छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे हे डोसे तयार होतात. बघा मस्त असा हा पहिला मसाला बीटचा डोसा मी तुम्हाला बनवून दिलेला आहे. मसाला घातल्यामुळे हा चवीला सुद्धा आणखीनच भन्नाट लागतो. तर मोठी माणसंसुद्धा हा मसाला बीटचा डोसा अगदी आवडीने खातील. जर बीट खात नसतील ना त्यांना अशा पद्धतीने डोसा बनवून द्या. आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन दुसरा डोसा बनवून दाखवते. परत एकदा पॅनला तूप लावून घ्यायचं आहे आणि यावरती पळीभर मिश्रण सोडायचं आणि अलगद हाताने पसरवून घ्यायचं आहे. अलगद असं पसरवून घ्यायचं आहे. छान गोल आकारामध्ये याचा डोसा बनवून घेऊया. तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलवर नवीन आला असेल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. पहा इथे आपण दुसरा डोसासुद्धा बनवून घेतलेला आहे. आता यावरती फक्त भाज्या घातलेल्या आहेत, लाल तिखट घातलेलं नाही. मुले असंच प्लेन डोसासुद्धा खातात. जर तिखट खात नसतील तर अशा पद्धतीचा तुम्ही त्यांना हा डोसा बनवून देऊ शकता. भाज्या घातल्यामुळे तो पौष्टिकसुद्धा होतो आणि खूप सारे पौष्टिक तत्वे त्यांना मिळतात. आता आपण हा डोसा पलटवून घेऊया. पाहू शकता खालच्या बाजूने किती मस्त असा भाजला गेलेला आहे. आता याची दुसरी बाजूसुद्धा अशीच भाजून घेऊया. छान जाळीदार असे आपले हे डोसे तयार होतात. पहा हा डोसा जितका दिसायला सुंदर दिसतो आहे ना तितका चवीला तर अतिशय अप्रतिम आहे. डोसा छान असा तयार झालेला आहे. आता लगेचच याला आपण पॅनवरून काढून घेऊयात. आणि आता मी तुम्हाला पुढे आणखीन एक डोसा बनवून दाखवणार आहे. तो म्हणजे प्लेन डोसा बनवून दाखवते. जर तुम्हाला यामध्ये भाज्या घालायच्या नसतील, कोणताही मसाला यामध्ये वापरायचा नसेल, लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही असे याचे फक्त प्लेन डोसेसुद्धा बनवू शकता. ते सुद्धा चवीला खूप मस्त लागतात. पहा अलगद असं हे मिश्रण आपल्याला यावरती पसरवून घ्यायचं आहे. मस्त असे हे प्लेन डोसेसुद्धा खूप भारी बनतात, छान जाळीदार तयार होतात. रक्तवाढीसाठी तर हे बीट खूपच जास्त फायदेशीर आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण त्याच्यासोबतच याचे आणखीन काही फायदे आहेत, जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे, आयर्न आहे, त्याचसोबत फोलेट आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत जे की आपले त्वचा आणि केसांसाठी सुद्धा खूपच जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे जर तुम्हाला बीट आवडत नसेल ना पण याचे खूप सारे फायदे घ्यायचे असतील तर अशा मस्त मस्त रेसिपीज नक्कीच बनवून पहा. नक्कीच सर्वजण हट्टाने आणि आवडीने मागून खातील असा हा पदार्थ आहे. लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी हे डोसे देऊ शकता, नाश्त्यासाठी देऊ शकता. अतिशय मस्त रेसिपी आहे. जितके हे डोसे दिसायलाही सुंदर दिसतात तितकेच चवीला सुद्धा खूप भारी आहेत. तुम्ही मसाला डोसा बनवू शकता किंवा प्लेन डोसा बनवू शकता आणि याच्यासोबत खाण्यासाठी कोणतीही आवडीची चटणी बनवू शकता किंवा दहीसोबतसुद्धा खायला हे डोसे खूपच अप्रतिम लागतात. तुम्हीसुद्धा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल ना किंवा इथवर जरी रेसिपी तुम्ही पाहिली असेल तर एक लाईक नक्कीच करा. आणि जाता जाता आपल्या अस्सल मराठमोळा घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. चला मग मंडळी आपण भेटूया अशाच पुढच्या
नवीन भन्नाट आणि युनिक अशा एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग, बाय बाय.